हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बहुपदीचा भागाकार यावर आधारित उदाहरणे सोडवायची आहे। बघा, प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात लिहा। बघा, पहिले उदाहरण दिलेले आपल्याला x घन वजा 64 या बहुपदीला आपल्याला x वजा 4 या बहुपदीने भागायचं आहे। आता ही जी दिलेली बहुपदी आहे ही प्रमाण रूपात आहे का याचा आपल्याला अगोदर विचार करावा लागेल, आणि जर ती नसेल तर तिचं आपण प्रमाण रूपामध्ये त्याचं रूपांतर करून घ्यावं लागेल। आता या ठिकाणी बहुपदीची कोटी जर म्हटली, सर्वोच्च घातांक 3 आहे, म्हणजे घातांक 2 असलेलं पद नाही आहे, नंतर घातांक 1 असलेलं पद, चलाचा घातांक 1 असलेलं पद याच्यामध्ये नाही आहे। मग आपण याला प्रमाण रूपात करताना आपल्याला असं लिहिता येईल, x घन अधिक 0x वर्ग अधिक 0x वजा 64। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं जे पद आहे x घन त्याचा घातांक 3 आहे, दुसरं पद 0x वर्ग त्याचा घातांक 2 आहे, नंतर 0x याचा घातांक 1 आहे x चा घातांक, आणि इथं 64 1 चा 0 घात। याप्रमाणे चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण त्याची मांडणी केलेली आहे। मग आता ही जी बहुपदी आहे ही प्रमाण रूपात आहे। आता आपल्याला भागाकार करता येणार आहे। मग त्यासाठी आपण प्रमाण रूपात जी बहुपदी घेतलेली आहे ती आपल्याला त्या संख्येला किंवा त्या बेरीज राशीला किंवा बहुपदीला आपल्याला भाग देता येईल। आता याला x वजा 4 ने आपल्याला भाग द्यायचा आहे। बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर जे पहिलं पद आहे बहुपदीमध्ये दिलेलं ते x घन आहे। x घन या या बेरीज राशीला किंवा या पदीला x ने भागायचं आहे। x ने त्याला भागितल्यानंतर काय उत्तर मिळतं आपल्याला, x वर्ग। मग x वर्गने या दोघं पदांना गुणून घ्यायचं आहे। x वर्ग गुणिला x किती होतात, x घन वजा 4 गुणिला x वर्ग म्हणजेच वजा 4x वर्ग। आता भागाकारामध्ये आपण काय करतो, वजाबाकी, आणि म्हणून वजाबाकी करताना जी दुसरी राशी आपण लिहिलेली आहे त्याचे आपण चिन्ह बदलवतो, वजा आणि इथं काही अधिक, म्हणून x घन याचा लोप झाला, x घन वजा x घन 0 होऊन जातो, आणि 0x वर्ग अधिक 4x वर्ग, त्याचे उत्तर येणार आहे 4x वर्ग। इथं आपल्याला 0 लिहिता येईल। आता पुढचं पद घेऊ आपण, अधिक 0x वजा 64। आता 4x वर्ग या पदाला भाग द्यायचा कशाने, तर x ने भागितल्यानंतर काय उत्तर येणार आहे इथं, अधिक 4x। आता 4x ने या दोघं पदांना गुणून घ्यायचं, 4x गुणिला x 4x वर्ग, नंतर 4x गुणिला वजा 4 वजा 16x। परत त्याचप्रमाणे क्रिया वजाबाकी करताना आपण दुसरी जी बहुपदी दिलेली आहे तिचे चिन्ह बदलणार आहोत, वजा आणि अधिक। 4x वर्ग वजा 4x वर्ग 0 झाला, आणि आता 0x अधिक 16x म्हणजे अधिक 16x वजा पुढचं पद 64। आता परत x वर्ग 16x ला x ने भागायचं आहे, म्हणजे काय उत्तर येणार आहे, अधिक 16। 16 या संख्येने x वजा 4 ला गुणून घ्यायचं, 16 गुणिला x 16x वजा 16 गुणिला 4 वजा 4 16 64। परत याची वजाबाकी करताना आपल्याला चिन्ह बदलवायचे आहे, इथं वजा इथं अधिक, म्हणून बाकी काय मिळणार आहे आपल्याला, 0। या ठिकाणी भाज्य काय आहे आपलं, x घन वजा 64 बरोबर भाजक x वजा 4 गुणिला भागाकार x वर्ग अधिक 4x अधिक 16 अधिक बाकी 0।
त्यानंतर दुसरं उदाहरण बघू आपण. त्यामध्ये दिलेलं आहे बघा, 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 भागिला x वर्ग वजा x. तर या ठिकाणी पहिली जी राशी दिलेली आहे आपल्याला बहुपदी 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 2. आता हिला प्रमाण रूपात जर लिहायचं म्हटलं तर प्रत्येक पहिलं पद जे आहे त्याच्यामध्ये घातांक 5 आहे, दुसऱ्या पदामध्ये घातांक 4 आहे, तिसऱ्या पदामध्ये घातांक 3 आहे, चलाचा घातांक दुसऱ्या चौथ्या याच्यामध्ये 2 आहे आणि 1 घातांक असलेलं पद याच्यामध्ये नाही, 0 घातांक असलेलं पद आहे. म्हणून प्रमाण रूपात लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 0x अधिक 2. आता ही जी बहुपदी आहे ही प्रमाण रूपात झालेली आहे. आता या बहुपदीला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर भागाकार करताना आपण काय करणार आहोत, प्रत्येक पदाला आपल्याला भाजकाचे जे पहिलं पद आहे त्याने भाग द्यायचा आहे. सुरुवातीला भाज्य लिहून घेतला आपण. त्याचा भागाकार करताना x वर्ग वजा x ने आपल्याला भागायचा आहे. आता या ठिकाणी 5x चा 5वा घात भागिला x वर्ग जर आपण भागाकार केला तर आपल्याला असं म्हणता येईल 5x चा 5वा घात भागिला x वर्ग. याचं उत्तर काय येणार आहे बघा, 5x चा 3रा घात. इथं 2रा घात, इथं वरती 5वा घात आहे म्हणून 5x चा घन. म्हणजे 5x चा घन हा जो भागाकार आपल्याला मिळाला याने आपल्याला काय करायचं आहे, या दोन पदांना गुणायचं आहे. पहिलं पद काय आहे, x वर्ग. x वर्ग गुणिला 5x चा घन गुणाकार काय येणार आहे, 5x चा 5वा घात वजा x गुणिला 5x चा घन म्हणजेच येईल तो वजा 5x चा 4था घात. परत वजाबाकी करताना त्याचे चिन्ह बदलायचे, वजा आणि अधिक. आता इथं चिन्ह नसेल तर ते आपण अधिक धरतो आणि त्या दुसरं त्याला चिन्ह वजा द्यायचं आहे. आता इथं 0 झाली याची किंमत. 5x चा 5वा घात वजा 5x चा 5वा घात 0 अधिक 4 आणि 5 यांची बेरीज 9x चा 4था घात वजा 3x चा घन. पुढचं पद घेतलं आपण, पूर्ण पद लिहून घेऊ. आता 9x चा 4था घात याला परत x वर्गने भागायचा. भागाकार येईल आपला 9x चा वर्ग. मला 9x चा वर्ग हे पद मिळाल्यानंतर त्याने परत याला गुणून घ्यायचं. x वर्गाला गुणल्यानंतर 9x चा 4था घात आपल्याला मिळतो आणि त्याने परत 9x चा वर्ग गुणिला x म्हणजे 9x चा घन झाला वजा 9x चा घन. आता वजाबाकी करताना परत भागाकार वजाबाकी वजा चिन्ह इथं अधिकचं चिन्ह, याची किंमत 0 झाली. 9x चा 4था घात वजा 9x चा 4था घात 0 आणि वजा 3 आणि अधिक 9 आणि 9 मधून 3 गेले 6x चा घन अधिक 6x चा घन. पुढचं पद अधिक 2x वर्ग अधिक 0x अधिक 2. आता परत 6x चा घन याला आपण x वर्गाने भागू. x वर्गाने भागिल्यानंतर त्याचं उत्तर येणार आहे 6x. आता 6x ने परत याला गुणायचं आहे दोघं पदांना. 6x गुणिला x वर्ग म्हणजे 6x चा घन गुणिला अधिक 6x गुणिला वजा x
ते होतात वजा 6x वर्ग. परत याचे चिन्ह बदलावायचे, इथं वजा इथं अधिक. याची किंमत 6x घन वजा 6x घन 0 झाला आणि 6 आणि 2 यांची बेरीज 8. 8x वर्ग अधिक 0x अधिक 2. परत 8x वर्गाला x वर्गाने भागायचं, उत्तर येणार आहे 8. 8ने आता याला गुणून घेऊ आपण. 8 गुणिला x वर्ग 8x वर्ग अधिक 8 गुणिला वजा x म्हणजेच वजा 8x. याचे चिन्ह बदलू परत, वजा अधिक अधिक. इथं 0, 8x वर्ग वजा 8x वर्ग 0 अधिक 0x अधिक 8x म्हणजेच 8x अधिक 2. आता याच्या पुढे आपल्याला x वर्ग या संख्येने 8xला भाग जात नाही, म्हणून ही बाकी मिळाली आपल्याला 8x अधिक 2. म्हणून या ठिकाणी भागाकार जो आहे तो आहे 5x घन अधिक 9x वर्ग अधिक 6x अधिक 8 आणि बाकी 8x अधिक 2. म्हणून आपल्याला लिहिता येईल भाज्य बरोबर, भाज्य काय आहे आपलं 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 2 बरोबर भाजक x वर्ग वजा x गुणिला भागाकार 5x चा घन अधिक 9x चा वर्ग अधिक 6x अधिक 8 अधिक बाकी काय आहे आपली 8x अधिक 2.